नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आता इथे रात्रीचं कोणीतरी येत असतं आणि तेव्हा सर्वजण झोपलेले असतात. तर इतक्यातच अक्काला त्याची जाणीव होते आणि अक्का उठते आणि कोण आहे कोण आहे असं म्हणून आजूबाजूला बघते आणि एकदम दंगा करू लागते. आबा चोर आलेला आहे, चोर आलेला आहे, उठ आबा उठ, असं तिने कांगावा केल्यानंतर पाटील सुद्धा उठतात आणि सावीची आई सुद्धा उठते आणि तेव्हा सावीची आई पुढे जाते आणि त्या चोराच्या अंगावरती घोंगडच घालते आणि त्याला पकडते. तर तेव्हा पाटील सुद्धा उठतात आणि काठीच घेऊन येतात आणि म्हणतात, कोण आहे हो ठेंगणा चोर? आणि खंडेराव पाटलाच्या घरामध्ये शिरायची हिंमत कसं काय करतो हा? काठीचा एक तडाखा बसला की नाही पोपटासारखा बोलतोय बघ, असं म्हणून ते त्या चोराला काठी मारणारच असतात. इतक्यात आता सावित्रीच डोक्यावरून घोंगडं बाजूला काढते आणि ओरडते एकदम, मी सावित्री आहे, मी सावित्री आहे. आणि तिला बघितल्यानंतर सगळेजण डोक्यालाच हात लावतात. तर अक्का तिला विचारते, अगं तू आहेस वय आणि तू इतक्या रातच्याला इथं काय करतेस? तर तेव्हा पाटील सुद्धा तिला विचारतात, अगं हे पोरी काय झालं, असं का फिरत आहेस तू इथे? कोण दिसलं का काय तुला? तर तेव्हा सावी सांगते, नाही आबा म्या ना गोट्यात गेलेले ते गाय बघायला. तर तेव्हा अक्का विचारते, अरे होय आबा, आपल्यात कोणाला सवय होतील रे अशी रात्रीची चालत जायची? तर तेव्हा पाटील सांगू लागतात, अगं त्यो त्यो आपला दशरथांना असंच रात्रीचं उठायचं आणि पार मांडवाड्यापर्यंत जायचा तो. असं म्हटल्यानंतर अक्का सुद्धा हसू लागते आणि सावी सुद्धा हसू लागते. तर तेव्हा सावीची आई म्हणते, वाण नाही पण गुण तर लागलायच त्याचा, असं म्हणून त्याला एक टपली मारते आणि तेव्हा सावी सुद्धा हसत असते. तर आबा म्हणतात, बसला असता काठीचा एक तडाखा म्हणजे तर तरी सुद्धा सावी हसतच असते. आणि त्यानंतर आता सर्वजण परत झोपायला जातात आणि त्यानंतर आता सर्वजण गाढ झोपलेले असतात आणि इकडे सावी सुद्धा झोपलेली असते. तर तेव्हा तिला आता बटूशास्त्रींचे शब्द आठवू लागतात. म्हणजे बटूशास्त्री तिच्या स्वप्नात आलेले असतात. ते म्हणत असतात, आता या पापाचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. तुमची सवत्स धेनू ही तुम्हाला दान करावीच लागेल आणि दुभती गाय न्यायला केव्हा येऊ तेवढं फक्त सांगा आणि कासरा ढिल्ला करूनच ठेवा काय, असं ते बोलत असतात. आणि तेव्हा आता ते सगळं आठवत असताना सावी मात्र खूप अस्वस्थ होऊ लागते आणि ती झोपेतच बडबडू लागते, कपिला माझी कपिला, नाही नाही म्या नाही जाऊ देणार, थांब थांब कपिला, शास्त्री बुवा कपिलाला नेऊ नका, ऐका माझं शास्त्री बुवा. आणि ती कपिला कपिला असं म्हणून दचकून उठूनच बसते आणि तेव्हा ती समोर बघते तर कपिला तर तिथेच असते आणि आता ती विचार करू लागते, म्हणते मनातल्या मनात काय करावं, कसं वाचवावं कपिलेला. आणि सावीची तर रात्र सगळी काही अशी घाबरण्यातच निघून जाते. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे बटूशास्त्री पूजा करत असतात आणि तेव्हा एकट्याला एक जण विचारतो, शास्त्रींना एवढ्या सकाळी सकाळी बोलवलं? तर तेव्हा बटूशास्त्री त्याला सांगतात, अरे मुहूर्त टाळायला नको, आता तू एक काम कर, इथे ना तू गोठा बांध. तर तेव्हा तो विचारतो, म्हणजे जो गडी माणूस असतो तो विचारतो, पण शास्त्री बुवा इथे गाय वगैरे तर काय दिसेना, मग गोठा कशासाठी? तर तेव्हा बटूशास्त्री त्याच्यावरती ओरडू लागतात, म्हणतात तुम्ही लोक ना पाय धू म्हटल्यानंतर तोडे कितीचे असंच विचारता. अरे राम्या, आत्ता गाय नाहीये पण येणार आहे आणि आता माझ्या तोंडाकडे बघत बसू नकोस, कामाला सुरुवात कर, चल चल. आणि बटूशास्त्रींनी जी पाटलांची गाय आणायची असते त्या गायीसाठी गोटा बांधायला सुद्धा सुरुवात इथं केलेली असते. तर इतक्यातच बटूशास्त्रींची बायको बाहेर येते आणि ती विचारते, अहो तुमचं काय चाललेलं आहे? मी आत आवरावर करत होते आणि इकडे बाहेर भूमिपूजनाचे मंत्र ऐकू आले कानी. तर तेव्हा बटूशास्त्री सांगतात तिला, भूमिपूजा संपन्न आणि गोट्याचं काम आता सुरू. अहो संध्याकाळी गाय येणार आहे आपल्याकडे आणि ती सुद्धा सवत्स धेनू. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर त्यांची बायको तर एकदम खुश होते आणि म्हणते, अहो खरंच की काय, आणि कोणाकडून? तर तेव्हा बटूशास्त्री सांगतात, खंडू पाटलांच्याकडून येणार आहे. त्या पोरीला आता मी दाखवतो, चुरू चुरू बोलते काय, धर्मात लुडबुड करते काय, तिच्या डोळ्यात एकच तिची गाय आणतो का नाही ते पहा. तर तेव्हा त्यांची बायको विचारते, पाटील तयार आहेत का पण? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, नाही दिली ना तर त्या पाटलाला जिथं कुट्ट्याला बांधेन, कारण धर्म प्रायश्चित्त आहे ते, कोणीही असो धर्म प्रायश्चित्त हे घ्यावंच लागेल. असं तर या दोघांचं इकडं बोलणं चालू असतं. तर इकडे परत आता पाटलांच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. सावीचा भाऊ तिच्या आईला विचारत असतो, काय ग आई, काल रात्री चोर आलेला होता का? तर तेव्हा तिची आई सांगते, नाही रे, अरे सावीच होती, तुझा आबा ना असं काठी काढणार पण तोंडावरचं काढलं तर बघतो काय आपली सावीच आहे. अरे रात्रभर ह्यो धिंगाणा, सगळी काही घाबरली आणि आता आमची झोप उडवून स्वतः मात्र छान झोपलेली आहे. ऊन डोक्यावरती आलं तरी सुद्धा ही झोपून आहे आणि बरं दिसतं का हे? आणि जा आज अक्काला ना तू उठीव,
असं म्हणून त्याला ती पाठवते. तर तेव्हा सदा जाऊन बघतो तर तिथे सावी नसतेच आणि तो ओरडतो, "अगं आई, अक्का गायब आहे." तर तेव्हा सावीची आई सुद्धा येऊन बघते आणि म्हणते, "अरे देवा, सकाळ सकाळची कुठे गेली ही पोर?" आणि ती सावीला हाक मारू लागते. आणि आता हे दोघे सुद्धा मिळून पूर्ण वाड्यामध्ये त्या सावीला शोधू लागतात. तर तेव्हा अक्का सुद्धा विचारते, "अगं काय झालं ग?" तर तेव्हा सावीची आई सांगते, सावी दिसली का कुठं?" असं ती विचारू लागते. तर तेव्हा अक्का सुद्धा सांगते, "नाही, नाही दिसली." तर तेव्हा सदा आता धावत येतो आणि सांगतो, "अगं आई, अक्का तिथं सुद्धा नाहीये." आणि आता हे तिघे सुद्धा घाबरतात. तर इतक्यातच आता सावीची आई पाटलांच्याकडे जाते आणि त्यांना सांगते, "धनी, अहो सावी घरामध्ये नाहीये." तर तेव्हा पाटील विचारतात, "घरात नाही म्हणजे काय?" तर तेव्हा सावीची आई सांगते, "माहिती नाही, पण आम्ही समधीकडे शोधलं पण कुठेच नाहीये ती." तर तेव्हा पाटील सुद्धा थोडंसं घाबरतात आणि म्हणतात, "अहो इथेच कुठेतरी असेल, तुम्ही बघितलंय का सगळीकडे?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "अहो सगळीकडे बघितलेलं आहे पण कुठंच नाहीये ती." तर तेव्हा आता पाटील घाबरतात आणि म्हणतात, "अशी कशी कुठं गेली ती? पण तुम्ही गोट्यात बघितलं का?" तर इकडे आता कुलकर्णी बट्टू शास्त्रींच्याकडे आलेले असतात आणि ते म्हणतात त्यांना, "तुम्ही चक्क गोटा सुद्धा उभा केलात?" तर तेव्हा बट्टू शास्त्री म्हणतात, "मग गाय काय उन्हात बांधायची का कुलकर्णी? बरं दिसेल का ते?" तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, "त्यांच्या दावणीतली गाय तुम्ही आणताय हेही बरं दिसत नाही." तर तेव्हा बट्टू शास्त्री त्यांना विचारतात, "मग धर्मातला हस्तक्षेप हा बरा दिसला का तुम्हाला?" तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, "परंतु पाटलांनीच तुम्हाला फौजदारांच्या पासून वाचवले, हेही विसरून कसे चालेल?" तर तेव्हा बट्टू शास्त्री त्यांच्यावरती ओरडू लागतात आणि म्हणतात, "फौजदार आणला कोणी? मी आणला होता का? अहो काय ती कार्टी, केवढी तिची खटपट, शिरवळला जाऊन फौजदार घेऊन आली आणि मला या बटू शास्त्राला चार चौघांच्या मध्ये मान खाली घालायला लावली." तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, "पण मिटलं ना आता हे?" तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, "मिटेल कसं, आत्ता तर उघडलेलं आहे." तर इकडे आता पाटलांच्या घरी हे तिघे सुद्धा धावत गोट्यामध्ये येतात आणि सावी सावी असं म्हणून तिला शोधू लागतात. तर तिथे गोट्यात सुद्धा सावी नसते आणि आता सावीची आई थोडी अस्वस्थ होते आणि ती आता थोडीशी रडू लागते आणि म्हणते, इथं पण नाहीये माझी सावी आणि आता कुठं गेली असेल? आणि काल रात्याला तिला चोर म्हटलं म्हणून माझ्या पोरीला वाईट वाटलं असेल का हो?" तर तेव्हा पाटील म्हणतात, "अहो असं काही नाही आणि तिचं लक्ष जरा म्हणजे कोणाचे तरी त्यांना पाय दिसतात आणि ते समोर बघतात तर तिचे सावीचेच पाय तिथे असतात आणि ते म्हणतात, 'हे बघा इथे झोपलेली आहे ती.' आणि तेव्हा सावीची आई सुद्धा तिकडे बघते आणि धावत तिकडे जाते. तर सावी तिथेच झोपलेली असते आणि तेव्हा हे दोघे सुद्धा आता तिच्या उशाशी जाऊन बसतात आणि सावीची आई म्हणते, "रात्रभर झोप नाही पोरीला आणि तो शास्त्री बुवा गाय घेऊन जाईल म्हणून कवा नाही ते माहिती इथं शेणामुतात येऊन झोपली आहे. सापा किड्याचं बी भ्या वाटलं नाही माझ्या पोरीला." तर तेव्हा पाटील सुद्धा म्हणतात, "त्या शास्त्री बुवांनी गाय नेतो म्हटल्यापासून बिथरले पोर." तर सावीची आई म्हणते, "मनाला लावून घेतलंय पोरीने, लई जीव आहे तिचा गायीवरती." आणि म्हणते, "तुम्ही एकदा शास्त्री बुवांशी बोलून बघा ना, म्हणावं माझ्या पोरीची काय अवस्था झालेली आहे." आणि आता सावी एकदमच दचकून जागी होते आणि "कपिला, कपिला" असं ती लगेचच बडबडू लागते आणि त्यानंतर ते दोघे जण सांगतात, "नाही नाही आहे, कपिला इथेच आहे." तर सावी लगेचच जाऊन आईला मिठीच मारते आणि ती खूप घाबरलेली असते. तर तेव्हा सावीची आई तिला शांत करू लागते, म्हणते, "बघ शांत हो बाळा, ते बघ आपली कपिला आहे तिथेच आहे." तर तेव्हा आता इकडे कुलकर्णी बटू शास्त्रींना म्हणतात, "माझा एक सल्ला आहे, हा विषय ना प्रतिष्ठेचा बनवू नका, थांबवा हे सगळं काही." तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, "अहो थांबवा काय, गोठा तयार आहे आणि पाटलांनी मला एक गाय दिली तर त्यांचं काही नुकसान होणार नाहीये, उलट त्यांच्या पदरात पुण्यच पडणार आहे." तर तेव्हा कुलकर्णी म्हणतात, "तरी सुद्धा पोराबाळांच्या तोंडाचे दूध दुभते काढायचे म्हणजे ते बरं नाही दिसत." तर तेव्हा बटूशास्त्री त्यांच्या जवळ जातात आणि त्यांना विचारतात, "अहो कुलकर्णी, तुम्ही नक्की ब्राह्मणपुरीतलेच ना? अहो असा धाक बसवला ना तरच धर्माला येणारी ग्लानी थांबेल. धर्मो रक्षती रक्षिताहा. नाहीतर आज 10-12 वर्षाच्या मुलीनं धाडस दाखवलेलं आहे, उद्या पाळण्यातली मुलं उठून बसतील आणि धर्माच्या काष्ट्याला हात घालतील. कुलकर्णी, काही डोक्यात येते का तुमच्या? नुसतीच नावाला शेंडी राखू नका." आणि कुलकर्णी, "ते धर्माचं सोडा हो, गोटा कसा दिसतोय ते सांगा." असं म्हणून ते खूप खुश झालेले असतात. तर इथे आता इकडे पाटलांच्या घरामध्ये सर्वजण जेवायसाठी बसलेले असतात आणि सावीच्या समोर ताट असतं पण ती काही जेवत नसते आणि तिचं लक्ष तर त्याच्याकडे नसतंच. तर तेव्हा सावीच्या आईचं तिच्याकडे लक्ष जातं आणि ती पाटलांना म्हणते, "अहो बघा की सावीने अजून एक घास सुद्धा नाही खाल्लाय." तर पाटील आता सावीला सांगू लागतात, "सावी बाळा घे की बाळा, घे की खा बाळ." तर सावी म्हणते, "नाही मला भूक नाही." तर तेव्हा अक्का तिला थोडंसं ओरडते, म्हणते, "अगं
असं भरल्या ताटावरती पुरगटून बसू नये. तर सावी तिच्यावरती सुद्धा जोराने ओरडते, म्हणते मला भूक नाहीये म्हटलं ना तुला. तर तेव्हा सावीची आई सुद्धा तिला समजावून सांगू लागते, म्हणते सावी ऐका बघ बाळा, अन्नाला ना असं भजून खा. तर तेव्हा आता पाटील सावीला म्हणतात, खा की ग बाळा, आणि जर तू नाही खाल्लंस ना तर माझा उजवा हात कोपरापासून गळून पडेल बर का. तर अक्का म्हणते, अगं तुला गाईचं वाईट वाटतंय ना, अगं तुझा बाप एवढा खमका आहे की 10 गाई घेऊन येईल. तर सावी म्हणते, पण माझी कपिला ते कोण देणार आहे, म्या नाही जाऊ देणार तिला. तर तेव्हा सावीची आई म्हणते, अगं सावी, पोरीच्या जातीनं एवढं इरेला नाही पेटायचं. तर अक्का सुद्धा परत समजावू लागते, म्हणते हे बघ बाळा, पुन्हा शास्त्री बुवांच्या समोर जाता नाही येणार परत. त्यांनी सांगितलंय म्हटल्यानंतर त्यासनी द्यायलाच पाहिजे का नको. अगं तेवढंच पुण्याचा लाभ. तर सावी म्हणते, मला नको आहे ते पुण्य, मला माझी कपिला पाहिजे म्हणजे पाहिजेच. असं ती सर्व काही सांगते आणि रागारागात म्हणजे अन्नाला ताटाला नमस्कार करते आणि तिथून काही न खाता तशी सुटते आणि निघून जाते. तर तेव्हा सावीची आई परत पाटलांना समजावून सांगू लागते, म्या काय म्हणते, एकदा शास्त्री बुवांना विचारून बघा ना तुम्ही की दुसरं काही प्रायश्चित आहे का, विचारा ना एकदा तुम्ही. तर त्यानंतर आता लगेचच पाटील शास्त्री बुवांच्याकडे येतात आणि त्यांना विचारतात, गाय सोडून दुसरं कुठलं प्रायश्चित्त आहे का. तर तेव्हा बटू शास्त्री सांगू लागतात, गाय सोडून दुसरं कुठलंही प्रायश्चित्त नाही, गाय दान करावीच लागेल. तर तेव्हा पाटील म्हणतात, मी आनंदाने दिली असती शास्त्री बुवा, पण माझ्या पोरीचा जीव आहे हो गायीवर. तर तेव्हा बटू शास्त्री त्या गड्याला सांगतात, अरे राम्या, मेघा व्यवस्थित टोक, म्हणजे कसं गाय आली आणि बांधली. आणि त्यानंतर ते पाटलांना म्हणतात, कसं आहे पाटील, याच्यामध्ये तडजोड अजिबात होणार नाही. तर तेव्हा पाटील म्हणतात, शास्त्री बुवा कसं झालंय माहिती का, की गाय जाणार म्हटल्यानंतर पोरीनं अन्न पाणी सोडले हो, शास्त्रात दुसरं काहीतरी लिहिलेलं असेलच की, ते बघा म्हणतोय मी. तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, बघितलं, तेही करून बघितलं, पोती 4-4 वेळेला चाळली पण दुसरा उपाय मिळत नाही. तर तेव्हा पाटील जरासं आजूबाजूला बघतात आणि म्हणतात, शास्त्री बुवा 4 पोती धान्य घ्या. तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, अहो पण ते धर्मात बसलं पाहिजे ना, तुम्ही एक काम करा, गाय दान द्या आणि हा विषय इथेच संपवा, आणि त्यातूनच जर तुम्हाला तुमच्या मुलीचीच मर्जी सांभाळायची असेल तर खुशाल सांभाळा, त्याची काहीही हरकत नाही, माझा काय आग्रह नाहीये तुम्हाला, पण पुढे होणाऱ्या परिणामांना मात्र सामोरे जा. तर तेव्हा पाटील थोडंसं घाबरतात आणि म्हणतात, परिणाम म्हणजे काय. तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, अहो प्रायश्चित्त घेतलं नाही म्हटल्यानंतर राजे मोठे मोठे महाराजे सुद्धा यामधून सुटलेले नाहीत, म्हणजे होत्याचं नव्हतं झालं त्यांचं. अहो ते ज्ञानी विठ्ठलपंत धर्माज्ञा झाली, देहांत प्रायश्चित्त घेतलं. अहो आपले देवाचे देव इंद्रदेव हातनं चूक घडली, मग त्यांना स्वर्ग सोडावं लागलं, प्रायश्चित्त घेतलं. अहो देवांना सुद्धा प्रायश्चित्त सुटलेलं नाही. अहो तिथं नायगावच्या पाटलांची काय हो कथा, आणि इथं तुम्ही मला समजावून सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीलाच जरा समजावून सांगा ना तुम्ही. आणि नाही, तिच्या हातून जे काही घडलं ते काय मी मुद्दामून घडलंय असं म्हणत नाही, पण अजाणतेपणी जे काही घडलं ते मात्र अक्षम्य आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो शास्त्री बुवा नानगी पोर आहे हो माझी, हे सती धर्म वगैरे तिला काय कळतंय. अहो ती राधा तिची खेळगडी आहे, तिच्यावरती राज्य आलं होतं म्हणून तिने हा सगळा काही प्रकार केला. अहो हे धर्माला विरोध हे असलं काही डोक्यात सुद्धा नाही हो तिच्या. तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात, अहो पाटील म्हणून तर अजाणतेपणी असं बोललो मी. आता अजाणतेपणी घडलं म्हणून आता तुम्ही जाणतेपणी एक गाय वगैरे दान करा आणि या पापातून मुक्त व्हा आणि थोडंसं पुण्य पण पदरी घ्या. अहो कशाला एवढा द्राविडी प्राणायाम करताय, असं म्हणून ते आता पाटलांचं काही न ऐकता तिथून गोटा बांधत असतात त्या दिशेने निघून जातात. आणि आता पाटलांचा परत नाईलाज होतो. तर इकडे आता सावीची आई आणि अक्का दोघी मिळून जातं फिरवत असतात. तर तेव्हा सावीची आई विचारते, वंस सांच्याला उडदाचं गोटं करायचं का. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं कोणी घास खाईना झाले आणि कशापायी करतेस, पोरीनं खाल्लं का. तर तेव्हा सावीची आई नाही असंच म्हणते आणि सांगते, अजून रुसूनच बसलेली आहे आणि पोरीची समजूत काढायची तरी कशी. तर तेव्हा अक्का म्हणते, समजूत कशाला काढायला पाहिजे, शास्त्री बुवांनी सांगितलंय की नाही, मग गाय देऊन टाकायची. तर तेव्हा सावीची आई म्हणते, पण सावी नाही ना ऐकत. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं ऐकत नाही म्हणजे काय, बाईची जात आहे, गोडी गुलाबीनं सांगून बघायचं आणि ऐकली नाही ना तर चांगलं 2 रट्ट ओढायचं. तर तेव्हा सावीची आई म्हणते, तरी बी नाही ऐकणार, चांगलंच माहिती आहे तुम्हासनी. तर अक्का म्हणते, काय करेल ग, रडल रुसल फुगल, पण तुला एक गोष्ट सांगते, शास्त्री बुवांच्या विरोधात जाऊन काही बी करता येणार नाही, ही कोणगाठ तू बी बांधून ठेवायचीस. असं आता या दोघी बोलत असताना तिकडून सावी या दोघींचं बोलणं सगळं काही ऐकत असते. तर आता सावीची आई पुढे म्हणते, मला तर यांची काळजी वाटते, गावचं पाटील असून शास्त्री बुवांची मनधरणी करायला गेल्यात ते. तर अक्का म्हणते, म्हणजे पोरीसाठी कमीपणा घेतला का नाही. अगं हेच जर पोरीनं सांगितलं असतं की गाय देऊन टाका आणि दुसरी आणा, तर कशाला त्याला जायला लागलं असतं दुसऱ्याच्या दारात, पण नाही, ऐकायचं नाही. आणि आता
आता ते सगळं ऐकत असताना सावीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि त्यानंतर ती आता कपिला गाईकडे जाते आणि त्यानंतर तिने त्या गाईला सगळा काही आरास केलेला असतो आणि ती गाई बरोबर आता बोलू लागते. म्हणते, आता तू म्हणशील बेंदूर सण नाही तर मग इतका सगळा आरास कशासाठी? आणि म्हणते, कारण ना आता तू इथं नाही राहणार. आबांनी तुला दान केलेलं आहे. घरातले या सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे तू आणि ही नंदिनी आजपासून शास्त्रीबुवांच्या घरला राहायचं. मग माझी आठवण काढायची नाही आणि म्या बी तुझी आठवण काढणार नाही आणि म्या चुकूनही दिसले तर ओळख दाखवायची नाही आणि घाबरायचं तर नाहीच नाही. मस्त खायचं प्यायचं आणि मजेत राहायचं. जमेल नवं? असं ती गायीशी बोलत असते तर तेव्हा सदा तिकडून हसत येतो आणि म्हणतो, अगं काय ग अक्का, त्या गायीशी बोलायला लागलीस? काय येडीबिडी झालीस की काय? तिला काय कळतं तुझं? तर सावी त्याला म्हणते, हे बघ सदा, एक वेळ तुला कळायचं नाही पण माझ्या गाईला बरोबर कळतं. एवढी शानी आहे माझी कपिला. तर सदा म्हणतो, अगं काय ते ऐकणार आहे? तर तेव्हा सावी त्याच्यावरती ओरडते. म्हणते, हे बघ सदा, एकतर कामात मदत करायचं राहिलं आणि इथं नावं ठेवत बसलायस व्हय? अरे तुला ठाव नाही, ज्याचं घरलेलं आहे त्याचं इथेनाचं पाय. तर सदा म्हणतो, अरे तिला चारा दिलं, पाणी दिलं आणि तिचं दूध पण काढलं, त्यातच झालं हे सगळं काही. तर सावी म्हणते, आम्ही दोघं तर बोलतो, तिचं मला कळतं आणि माझं तिला कळतं. तर सदा म्हणतो, असं आहे व्हय? मग जा रोज शास्त्रीबुवांच्या घरी तिच्याशी बोलायला. तर सावी म्हणते, बोलेन बोलेन आणि त्यानंतर ती परत गाईला माया करू लागते. तर इकडे आता पाटील सावीच्या आईला विचारतात, लक्ष्मी, सावीची समजूत घातली का? तर तेव्हा सावीची आई सांगते, समजूत तर नाही घातली पण गाय जाणार म्हटल्यानंतर सकाळपासून तिची माया करत बसली आहे ती. तर पाटील म्हणतात, म्हणजे मनाची तयारी झाली म्हणायची तिच्या. आणि मी काय करतो अक्के, लगोलग ना मी गाय घेऊन येतो दुसरी. त्या केसोडीच्या माणसाला सांगाव सुद्धा धाडलाय मी तसा. असं पाटील सर्व काही सांगून चाललेले असतात. इतक्यातच बटूशास्त्री तिथं येतात आणि पाटील असे हाक मारतात आणि त्यांच्याकडे बघून ते हसूच लागतात आणि ते आल्यानंतर गाय तर इकडे हंबरडा फोडत असते. तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, पाटील, गायची हाक ऐकली ना तुम्ही? अहो, ब्राह्मण आणि गाय यांचं नातं पुराण काळापासून बरं. तर तेव्हा सावीची आई समोर येते आणि नमस्कार करते असं म्हणून बटूशास्त्रींचा आशीर्वाद घेते आणि तेव्हा बटूशास्त्री पाटलांना म्हणतात, पाटील, हे माझ्या हातात आहे ते घटिका पात्र आहे आणि ते घटिका पात्र पाण्यामध्ये ठेवतात आणि पाटलांना सांगू लागतात, हे घटिका पात्र बुडले की मग म्हणायचं गोरख मुहूर्त आणि त्या मुहूर्तावरती तुम्ही मला गाय दान करायची आहे. तर तेव्हा अक्का त्यांना विचारते, शास्त्री बुवा, हे झालं म्हणजे पाप धुतलं जाईल नवं? तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात, अर्थात, इकडं दान दिलं आणि तिकडं पाप धुतलंच म्हणून समजा. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच तिकडून मागून सावी चाललेली असते आणि तेव्हा अक्का तिला बघितल्यानंतर म्हणते, सावी, शास्त्री बुवासनी नमस्कार कर. आणि तेव्हा सावी तर रागानेच त्यांच्याकडे बघत असते आणि बटूशास्त्री मात्र हसत असतात. तर तेव्हा पाटील सुद्धा सावीकडे बघितल्यानंतर त्यांना कळतं आणि ते सावीला इशारा करतात, तू नमस्कार कर त्यांना. तर तेव्हा सावी रागारागातच त्यांच्या समोर येऊन उभी राहते आणि त्यांचा नाईलाजास्तव आशीर्वाद घेते. तर तेव्हा बटूशास्त्री तिला आशीर्वाद देतात, सदा सुखी राहा, आनंदी राहा. तर तेव्हा सावी त्यांच्यावरती ओरडतेच. म्हणते, तुम्ही माझी गाय घेऊन गेल्यानंतर मला कसला आनंद होईल? असं ती रागारागात बोलतच आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा पाटील तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात. तर बटूशास्त्री त्यांना म्हणतात, अहो पाटील, जाऊ द्या जाऊ द्या, लहान आहे ती, हळूहळू येईल समज तिला. आणि दानाचे खरे महत्व कळले ते कर्णाला आणि त्याने याचिकेकडे कधी पाहिलंच नाही आणि तसाच तो शिबीराजा आणि दुसरा कोण, तो रघुराजा, तोही तसाच. अहो, स्वप्नात हरिश्चंद्रानं राज्यदान केलं आणि ते सत्यातही आणलं म्हणून त्यांची कीर्ती महान आजही. असं बटूशास्त्री सर्व काही सांगत असतात आणि अक्काला ते सर्व काही पटत असतं आणि ती मान डोलावत असते. तर बटूशास्त्री म्हणतात, ज्ञान ही साधून यज्ञम दान धर्मस्य मूलक दान लोके महोदयम. असं म्हणून ते आता हे तिघे सुद्धा नमस्कार करतात. इतक्यातच आता सावी परत येते. तर अक्का तिला विचारते, काय ग सावी, कुठं निघालीयस? तर तेव्हा सावी म्हणते, गाईला पाणी पाजायला हंबरली ना आता, आणि असं सांगून ती तिथून निघून जाते. तर बटूशास्त्री तर हसतच असतात. तर आता इकडे सावी गोठ्यामध्ये येते आणि एका कोपऱ्यात बसून ती रडत असते आणि तेव्हा सदा तिथं येतो आणि तिच्याकडे बघून तिचे डोळे पुसू लागतो आणि तिला विचारतो, अक्के, काय झालं? तर सावी सांगते, काय नाही, शास्त्री बुवा आलेत गाय न्यायला. तर इतक्यातच आता इकडे बटूशास्त्री घटिका पात्राकडे बघतात आणि पाटलांना म्हणतात, पाटील, घटिका पात्र भरत आलेलं आहे, म्हणजे मुहूर्ताची वेळ झाली, चला चला गाईचं पूजन करून घेऊया चला. आणि आता
यांचं सगळं काही असं चालू असतं आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आता इथे रडत बसलेली असते आणि ती मनात चंग बांधते शास्त्री बुवांना भूल दिलीच पाहिजे, कपिला सोडा आता तिचं शेण बी हाती लागू नाही देणार म्या. आणि ती सदाला म्हणते सदा म्या जे काही सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. आणि त्यानंतर गुरुजी शिकवणी घ्यायसाठी आलेले असतात म्हणजे सदाची आणि त्याच्या लहान भावाची शिकवणी ते घेत असतात आणि इतक्यातच सावी बाहेर येते. तर तेव्हा गुरुजी सावीला सांगतात सावी तू बाळा आतमध्ये जा. तर तेव्हा सावी म्हणते म्या नाही जाणार, मला रांगोळी काढायची आहे. तर तेव्हा गुरुजी म्हणतात मग आजची शिकवणी बंद. तर तेव्हा सावीची आई बाहेर येते आणि विचारते काय झालं. तर तेव्हा गुरुजी म्हणतात पाटलीन बाई मुलगी समोर असताना कशी घ्यायची शिकवणी. तर त्यानंतर सावीची आई तिला घेऊन रानामध्ये येते. तर तेव्हा सावी विचारते तू मला रानात कशा पायी आणलंस. तर सावीची आई सांगू लागते बाईच्या जातीला जन्माला आलेलो आहे, मान खाली घालून आपल्यासनी जगायला यायला पाहिजे. तर सावी म्हणते ही रानातली पिकं मान वर करून करून वाढतात आणि म्या का मान खाली घालायची, असं ती कमरेवरती हात घेऊनच तिला म्हणते. आणि त्यानंतर ती जात असताना पोतीला हात लावते. तर तेव्हा तिथे सर्वजण चिडतात आणि एक जण तर सावीच्या अंगावरती जाऊन येतो, पवित्र पोती अमंगल केलीस. आणि त्यानंतर तो सावीला मारणारच असतो, काठीने मारणार असतो. आणि तेव्हा सावीची आई ते बघते आणि कोयता घेऊनच त्याच्या अंगावरती जाते आणि त्याच्या गळ्याला लावून म्हणते अरे हिम्मत कशी झाली तुझी, असं ती म्हणत असते. आणि तेव्हा सावी तर रडत असते आणि तिच्या मागे लपलेली असते. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.